सर आली धावून, काम गेले वाहून. घोटी बस स्थानकावरील सुशोभीकरणाचा खर्च पाण्यात. घोटी या मुख्य बाजारपेठ व मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या शहरात रोज शेकडोनी नागरिकांची ये-जा असते. मात्र येथील बस स्थानकास दरवर्षीप्रमाणेच यंदाही चक्क तळ्याचे स्वरूप आले असून बस स्थानकातच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे दरवर्षीची ही भयंकर पावसाळी दुरावस्था संपवण्यासाठी आमदार हिरामण खोसकर यांच्या विकास निधीतून लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र अत्यंत सुमार दर्जाचे काम करत ठेकेदाराने स्वतःचे उखळ पांढरे केले आहे. खरे पण बस स्थानकांची दुरावस्था मात्र जैसे थेच राहिली आहे. घोटी ही 3 जिल्ह्यातील सीमेलगतचे तालुके व इगतपुरी तालुक्याची मोठी बाजारपेठ आहे. येथील पोहा, तांदूळ व मुरमुरा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे या शहरात सातत्याने वर्दळ असते. येथील बस स्थानक प्रवाशांनी सतत गजबजलेले असून शेकडो प्रवासी येथून ये-जा करतात व यातून आगारासही लाखो रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळते. मात्र असे असूनही येथील बस स्थानकाची अत्यंत दुरावस्था आहे. संपूर्ण बस स्थानक परिसरात खड्डे पडलेले असून पावसाळ्यात या बस स्थानकाला चक्क तळ्याचेच रूप येते. या ठिकाणी बसेस फिरवण्यासाठी चालकांना व येण्या जाण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागते. विशेष म्हणजे बस स्थानक खड्डेमुक्त करण्याच्या नावाखाली आमदारांच्या विकास निधीतून लक्षावधी रुपयांचा खर्च झालेला आहे. मात्र यानंतरही हे बस स्थानक खड्डेमयच बनले असून सुमार दर्जाचे काम पहिल्याच पावसात उखडून गेले आहे. याशिवाय स्वच्छतेच्या नावाने चांगभलं असून नव्याने बांधल्यानंतर ही देखभाल व स्वच्छतेअभावी प्रसाधनगृहाची दुरावस्था मात्र कायम आहे. या कामाची चौकशी करावी, ठेकेदारावर कारवाई करावी आदी मागण्या प्रवासी करत आहेत. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेंसह पत्रकार नवनाथ गायकर, इगतपुरी.